It is an absolute honor to introduce the next esteemed speaker, Dr. Jeshtraj Bhalchandra Joshi ji. Dr. Joshi is a distinguished chemical engineer, a nuclear scientist, and he's known for his innovative designs in nuclear reactors and multi-phase reactors. As the Department of Atomic Energy Homi Bhabha Chair Professor at the Dr. Homi Bhabha National Institute, Mumbai, he's made significant contributions to the field of chemical engineering and nuclear science, earning him the prestigious Padma Bhushan in 2014. With over 442 scientific papers and numerous awards, Dr. Joshi is a revered mentor and thought leader. Please join me in welcoming Dr. Joshi to the podium. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रमोद चौधरी, महान सामाजिक कार्यकर्ते आणि माझे मित्र श्री प्रकाशजी आमटे आणि वंदाताई आमटे, स्टेजवरील इतर मान्यवर, गरजे मराठी फाउंडेशनची स्थापना करणारे आणि गरजे मराठीचे स्वयंसेवक मेंबर्स, या सगळ्यांना मी जाहीर सलाम करतो. खूप मोठं काम करतायत. गरजे मराठीची जी ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याच्यामधले एक ऑब्जेक्टिव्ह असं आहे की महाराष्ट्राचं जेवढं काही ॲन्युअल इन्कम असेल, ग्रॉस GDP असेल एक वर्षाचा, तर त्याच्यामध्ये 1% तरी वाढ करायची. तर हा उद्देश मनात धरून मी आजचं भाषण केलं आहे की महाराष्ट्रामध्ये 1% एवढं ग्रॉस इन्कम आपल्याला कसं वाढवता येईल. तर आपण पहिली स्लाईड बघूया आणि तसंच मी त्याचं टायटल बनवलं आहे. आपल्या भारताची एक जबरदस्त इच्छा आहे की आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनूया. $5 ट्रिलियन. महाराष्ट्र राज्य हे भारत सरकारचं जेवढं काही उत्पन्न आहे त्याच्या 10 ते 20% उत्पन्न हे महाराष्ट्रातून जातं. जर 5 ट्रिलियन असेल तर 20% म्हणजे 1 ट्रिलियन, आणि 1 ट्रिलियन म्हणजे 1000 बिलियन, आणि त्यातला 1% गरजे मराठीच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे. 1000 बिलियनचा 1% म्हणजे 10 बिलियन. म्हणून माझ्या लेक्चरचं टायटल असं आहे, आयुष्यात अशा डिफिकल्टीज खूप येत असतात. ज्यांना व्यवसाय करायचा आहे आणि महाराष्ट्राची संपत्ती वाढवायची आहे त्यांना अशा अनंत डिफिकल्टीज आयुष्यात येतील. एखाद्या दिवशी नाही आली डिफिकल्टी तर समजून घ्यायचं की आज आपण काही काम केलं नाही. तर मी एक काम करतोय आता, ही डिफिकल्टी आपल्या सगळ्यांना दिसतंय
मी शीर्षक ठेवलंय, एनिवे त्या शीर्षकात पेज अप, फर्स्ट लाइन. Wealth generation for Maharashtra, $10 billion. That is the title. And the entire lecture will focus on only one point. 10 billion means about $80,000 to $90,000. 80,000 to 90,000 crores of rupees. That is $10 billion. Next slide. नेक्स्ट स्लाइड. चौधरी सरांनी एक छान शब्द वापरला की खरी प्रगती करायची असेल, जगात आपल्याला मान्यता मिळायची असेल, आपला प्रॉडक्ट सहजी खपायचा असेल तर किमती कमी करायला पाहिजेत, त्याच्यामध्ये सेफ्टी हवी, त्याच्यामध्ये दर्जा हवा, आणि हे सगळं करण्यासाठी इनोव्हेशनची आवश्यकता असते. हे त्यांनी फार प्रकर्षाने सांगितलं. तर मी ह्या पुढच्या स्लाइडमध्ये काय केलंय की पहिल्या कॉलममध्ये GDP रँकिंग लिहिलं आहे. वेगवेगळ्या देशांचं त्यांचं जो वार्षिक उत्पन्न असेल GDP याच्याप्रमाणे त्यांचं जगामधलं रँकिंग काय आहे, आणि शेवटच्या कॉलममध्ये त्यांचं इनोव्हेशन रँकिंग आहे. आणि मी हे दाखवायचा प्रयत्न केला आहे की ज्यांचं इनोव्हेशन रँकिंग जास्त आहे, म्हणजे जे 1, 2, 3, 4 असं इनोव्हेशन रँकिंगमध्ये आहेत, त्यांचं GDP रँकिंग 1, 2, 3, 4 असं आहे. भारताचं इनोव्हेशन रँकिंग आणि GDP रँकिंग दोन्हीही तळाशी आहे. म्हणजे जेवढे देश मी अनालाइज केले. तर आपण पुढची स्लाइड बघूया की भारताचा नंबर 173वा आहे GDP रँकिंगमध्ये आणि इनोव्हेशन रँकिंगमध्ये 40वा आहे. आता हेच इनोव्हेशन रँकिंग आणि GDP रँकिंग हे प्लॉट केलं एकमेकांसमोर, म्हणजे इनोव्हेशन रँकिंगचं महत्त्व दिसून येतं. पुढची स्लाइड. आता आपलं साधारण दर माणशी उत्पन्न 1.25 लाख रुपये दर माणशी दरवर्षी, आणि ते जर आपल्याला दुप्पट करायचं आहे, म्हणजे 5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची असेल, तर हे सगळ्यांचं उत्पन्न हे दुप्पट व्हायला पाहिजे. तर मग आपल्याला इनोव्हेशन रँकिंगमध्ये कुठे यावं लागेल, तर ते 50 पर्यंत किंवा त्याच्यापेक्षाही कमी, 10 ते 15 इतकं इनोव्हेशन रँकिंगमध्ये यायला पाहिजे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये शिकवत असताना इनोव्हेशनचं बीज हे विद्यार्थ्यांच्या अंगात कसं रुजू करायचं, आणि त्याच्यातूनच ही संपत्ती निर्माण होणार आहे. त्याशिवाय काहीही अशी जादू काही नसते. ह्या कष्टानीच आणि ह्या नवनिर्मितीतून आपण कशी संपत्ती मिळवू शकू हे आता मी पुढे सांगणार आहे. 80,000 ते 90,000 कोटी एवढं महाराष्ट्राचं उत्पन्न वाढलं पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. मी स्वतः केमिकल इंजिनियर आहे, त्यामुळं जगात केमिकल इंडस्ट्रीचा बिझनेस किती आणि भारताचा बिझनेस किती हे मी या स्लाइडमध्ये दाखवलं आहे. तर 140 लक्ष कोटी रुपये एवढा जगाचा बिझनेस आहे, आणि भारताचा 2 लक्ष कोटी, म्हणजे 1.4%. जगात केमिकल्सचा जेवढा व्यवसाय होतो त्या व्यवसायापैकी भारत फक्त 1.4
पर्सेंट करतो. हर्बल हेल्थ केअर, आयुर्वेद आपण म्हणतो की आपल्या देशाचं संशोधन आहे, आपलं विज्ञान आहे, पण जगात आपण व्यवसाय किती करतो? तर 15 लक्ष कोटी रुपयाचा जागतिक व्यवसाय आहे. त्यातला आपण करतो 15,000 कोटी. मी ही स्लाइड पाठवण्याच्या मध्ये एक अंतस्थ हेतू आहे की आपल्याला बिझनेसमध्ये किती किती अपॉर्च्युनिटीज आहेत. 15 लक्ष कोटी रुपयाचा आयुर्वेदिक वनस्पतींचा व्यवसाय आहे, औषधांचा, आणि आपण फक्त 1% जगामध्ये व्यवसाय करतो. जर इलेक्ट्रॉनिक्स घेतलं तर 0.1%, मेकॅनिकल घेतलं तर 1%, म्हणजे हे मोर ऑर लेस आपण 1%च्याच आजूबाजूला आहे. केमिकल जरा बरं आहे, पण 1.4%. पुढची स्लाइड. आपण जर आपल्या शेतीकडे वळलो तर जागतिक ॲव्हरेज उत्पन्न किती येतं ते माहिती आहे. तांदूळाचं, गव्हाचं, टोमॅटोचं, बटाट्याचं. तर ह्या सगळ्या केसेसमध्ये भारतातलं दर हेक्टरी उत्पन्न हे 1/3 येतं जगात जेवढं प्रूव्हन आहे त्याच्यापेक्षा. हे निदान गहू, तांदूळ, टोमॅटो, बटाटा तर 30 पट 40 पट कमी येतं. मी अपॉर्च्युनिटी सांगतोय तुम्हाला की आपल्या महाराष्ट्राचं आपण कसं भलं करायचं आहे 90,000 कोटींनी. नेक्स्ट स्लाइड. सर्व्हिस सेक्टरमध्ये आपण खूप मोठी उडी मारली, पण भारताने बनवलेलं सॉफ्टवेअर मला एकच माहिती आहे की जे काळे साहेबांनी बनवलंय एअरलाईन इंडस्ट्रीमध्ये, तेच जगभर खपवतात. ते इथं आहेत मला वाटतं. दुसरा असं मेजर सॉफ्टवेअर नाही आहे. आणि जोपर्यंत आपण नवनिर्मिती वापरून एखादं चांगलं प्रॉडक्ट की ज्याच्यामध्ये जगाचा व्यापार करता येईल असं जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत आपल्या देशाचं किंवा महाराष्ट्राचं हे उत्पन्न वाढणार नाही. सर्व्हिस सेक्टरमध्ये जातात खूप मुलं मुली, पण 10-15 वर्षातच त्यांना कळतं की आपण खूप रिपिटेटिव्ह काम करतोय आणि आता जे आयुष्य आहे ते असंच रिपिटेटिव्ह राहणार. त्याच्यापेक्षा जर आपण प्राइज इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम केलं तर तिथं तुम्हाला त्या खऱ्या अपॉर्च्युनिटीज लक्षात येतील आणि संधी पण लक्षात येईल. पुढची स्लाइड. इतके आपण गरीब आहोत, जगामध्ये 1% व्यवसाय करतो, पण आपण काय काय करतो? सगळ्या वस्तू जवळजवळ विकत आणतो. जे पेट्रोलियम क्रूड आहे ते 14 लक्ष कोटी रुपयाचं पेट्रोलियम क्रूड विकत आणतो. इलेक्ट्रॉनिक गुड्स 7 लक्ष कोटी रुपये. हे सगळं टेबल इंटरनेटवरती आहे आणि हे अशी यादी खूप आहे, 4-5 पानं, 100 पर्यंत. आणि इतक्या गोष्टी आपण, म्हणजे जेवढं आपल्या देशाचं उत्पन्न आहे त्याच्या 40% मला कशाची, म्हणजे महाराष्ट्राचं उत्पन्न 80-90 हजार कोटींनी वाढलं पाहिजेच, पण मला स्वतःला भीती कशाची आहे की आपल्या देशाच्या सीमेवरती आपले जवान उभे आहेत आणि त्यांच्यासाठी लागणारं बुलेट प्रूफ जॅकेट हे आपण बाहेर विकत आणतो, बाहेरून इम्पोर्ट करतो. भीती अशी की सध्या त्याची किंमत 1.5 लाख रुपये आहे आणि जो आपल्याला बुलेट प्रूफ जॅकेट विकत देतो त्यांनी जर असं सांगितलं तुम्ही 1.5 लाखाच्या ऐवजी 15 लाख दिले तरी आम्ही तुम्हाला बुलेट प्रूफ जॅकेट देणार नाही, तर तुम्ही देशाची परिस्थिती बघा की आपले जवान सीमेवरती आहेत पण त्यांना बुलेट प्रूफ जॅकेट नाही. तर अशी जी संधी आहे ना, तर ह्या संधीतूनच लक्षात येते. मी थोड्या वेळाने सांगणार आहे की माझ्या प्रयोगशाळेतल्या विद्यार्थ्यांनी कार्बन नॅनो ट्यूब्स हे मटेरियल तयार केलं जे पर युनिट मास, ज्याची स्ट्रेंथ खूप जास्त असते
आणि त्याचं आणि पॉलिमरचं एक कंपोजिट बनवून ते कंपोजिट आणि बोरॉनचं कंपोजिट मिळून स्वतः बुलेट प्रूफ जॅकेट शिवलं. आणि 3 विद्यार्थिनी आणि 2 विद्यार्थी. आणि किती 1.5 लाख रुपयाला आपण विकत घेत होतो 14.5 किलो वजनाचं. त्याने 8 किलो वजनाचं आणि 15,000 रुपयात 10 पट कमी किमतीमध्ये ही बातमी आपल्या माननीय पंतप्रधानांना कळली. त्यांनी लोकसभेमध्ये अनाऊन्स केलं की आपल्या देशामध्ये आता तंत्रज्ञान आहे बुलेट प्रूफ जॅकेट करायचं आणि उद्यापासून आपण एकही बुलेट प्रूफ जॅकेट इम्पोर्ट करणार नाही. ह्या उलट जर आपण इतक्या कमी किमतीत बनवू शकतो तर आपण एक्सपोर्ट करू. लगेच आपल्याकडे उत्तम उद्योग आहेत. टाटा, मिधानी त्यांनी 1 लाख बुलेट प्रूफ जॅकेट बनवायचं सुरुवात केलं. तेवढी आपल्या देशाची गरज आहे. आणि लगेच आता ते 2 लाख हे सगळं कार्बन नॅनो ट्यूब्स आणि कंपोजिट्स बनवायचं तंत्रज्ञान आपण त्यांना दिलं आहे. आणि ह्याच्यापेक्षा कितीतरी गोष्टी आता मी तुम्हाला अपॉर्च्युनिटीज सांगणार आहेत. जेवढ्या अपॉर्च्युनिटीज आपण एनकॅश करून घेऊ शकलो आणि पैसे मिळवू शकलो तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि अजून किती शिल्लक आहेत तेही सांगणार आहे. शिल्लक तर खूप आहेत. आपण पर कॅपिटा उत्पन्न म्हणतो की पर माणशी प्रत्येक वर्षी किती उत्पन्न आहे. जर आपल्या देशामध्ये प्रत्येक माणशी प्रत्येक वर्षी किती प्रश्न आहेत समाजामध्ये तर आपल्या देशाचा पहिला नंबर लागतो त्याच्यामध्ये. इतके प्रश्नाला आपल्या देशाला भेडसावत आहेत आणि ते प्रश्न सोडवले की त्याच्यातून पैसा तयार होतो त्या सगळ्या. तर हे कसं हातात आणायचं ते मी जरा सिस्टमॅटिकली सांगणार आहे. पुढची स्लाईड. हे मी उदाहरण नेहमी सांगतो. आपल्या पश्चिम किनाऱ्यामध्ये जी वाळू आहे त्या वाळूमध्ये 7 ते 8% टायटॅनियम आहे. आणि जगात जेवढं टायटॅनियम आहे 600 मिलियन टन्स त्याच्या 100 मिलियन टन्स भारतामध्ये आहे. आपल्याकडे तंत्रज्ञान नाही पण म्हणून आपण काय करतो की ती जी वाळू आहे ती 6 रुपयाला विकतो. पुढची जरा 2 वाक्य म्हणजे आधी लक्ष दिलं नसलं तर पुढच्या 2 वाक्यासाठी खूप लक्ष द्या. आपण 6 रुपयाला ती वाळू विकतो. परदेशी कुठंतरी टायटॅनियम तयार होतं आणि आपण 2,500 रुपयाला विकत घेतो आपल्या देशामध्ये आणि आपला देश गरीबच राहतो. तर याच्यापासून टायटॅनियम बनवायचं तंत्रज्ञान कसं तयार झालं ते मी तुम्हाला सांगणार आहे. पुढची स्लाईड. आता मी पहिलं एक्झाम्पल देतो. मी तुम्हाला बुलेट प्रूफ जॅकेटचं सांगितलं. आता हे दुसरं उदाहरण देतो की आपल्याकडे शेतातला आणि शहरातला खूप घनकचरा आहे. चौधरी साहेब त्यांनी या विषयामध्ये खूप काम केलं आहे आणि शेवटपर्यंत प्रॉडक्ट्स तयार केले आहेत. तर व्हेलरायझेशन ऑफ बायोमास. तर ह्या बायोमासपासून आपल्याला खूप चांगले व्हॅल्यू ॲडिशनचे पदार्थ तयार करता येतात. नेक्स्ट स्लाइड. तर किती आहे घनकचरा आपल्याकडे. आपण डिटेल आकड्यामध्ये नको जाऊया. 603 मिलियन टन्स एवढा घनकचरा आहे. तुम्ही शेतामध्ये गेले असाल मका असू दे, भुईमुग असू दे, गहू असू दे, जे काही धान्य असतं त्याच्या लोंब्या अगदी छोट्या असतात. बाकी सगळा घनकचराच असतो. आणि त्याचं करायचं काय हा शेतकऱ्यांकडे प्रश्न असतो. कारण त्यांना लगेच शेती करायची असते पुढची आणि मध्ये 1-2 महिने तरी मिळतात. म्हणून जिथं शेती खूप छान होते हरियाणा आणि पंजाबमध्ये तिथं तो कचरा जाळून टाकतात आणि एवढं प्रदूषण करतात. आपल्याला माहिती आहे की दिल्लीमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये खूप प्रदूषण होतं की ज्या वेळेला हा घनकचरा जाळला जातो. पण हे प्रदूषण खरं आपल्या देशभर आहे. दिल्लीच्या आजूबाजूला जर हरियाणात जर जाळत असतील तर तो संपूर्ण हरियाणाचा प्रॉब्लेम आहे. फक्त दिल्लीचा कशाला असेल.
तर आपण काय करू शकतो? पुढची स्लाइड. तर या घनकचऱ्यापासून वेगवेगळ्या पद्धती वापरून काय काय करता येऊ शकतं. एक म्हणजे जे कोणी खेडेगावातून आले असतील माझ्यासारख्या, मला आज सांगायला खूप आनंद वाटतो, सातारा जिल्ह्यातला आम्ही जे 2 प्रमुख पाहुणे आजचे, आणि तेच सातारा जिल्ह्यातले फलटणचे चौधरी साहेब आहेत. आणि त्या सातारा जिल्ह्यामध्ये पण भरपूर घनकचरा आहे. तर तो घनकचरा घरी स्वयंपाक करायला तरी वापरतात, गुरांना खायला वापरतात, पण तरीसुद्धा भरपूर घनकचरा शिल्लक राहतो. जवळजवळ 300 मिलियन टन एवढा घनकचरा आपल्या देशात शिल्लक राहतो. नेक्स्ट स्लाइड. आपण लक्षात ठेवूया की आपल्या महाराष्ट्राची दरवर्षी येणारं उत्पन्न 80 ते 90 हजार कोटींनी कसं वाढवायचं आहे, हा माझ्या भाषणाचा हेतू आहे. त्या हेतूकडे आपल्याला यावंच लागेल. नेक्स्ट स्लाइड. तर इथं एक पॅरालिसिस म्हणून पद्धत सांगितली आहे की कुठलाही घनकचरा एका भांड्यात घेऊन तापवायचा 400-450 डिग्रीपर्यंत. मग त्याच्यातून गॅस, लिक्विड, सॉलिड असे तिन्ही प्रॉडक्ट तयार होतात. जो लिक्विड प्रॉडक्ट आहे त्याचे आम्ही खूप BPCLच्या मदतीने प्रयोग केले आणि ते कॅटॅलिटिक क्रॅकिंगमध्ये, क्रूड पेट्रोलियममध्ये वापरून अतिशय चांगला उपयोग होतो. हे BPCLनी असा रिपोर्ट पाठवला आहे केंद्र सरकारला. म्हणजे आपण हे जर, मी पुढच्या एक बिझनेस मॉडेल दाखवणार आहे, ह्यातलं जे लिक्विड प्रॉडक्ट आहे म्हणजे घनकचरा तापवायचा आणि त्याचं एक लिक्विड प्रॉडक्ट तयार होतं. तर ते तयार होणारं लिक्विड आपण जे $14 लक्ष कोटी रुपयांचं इंधन बाहेरून विकत आणतो, त्याच्यातलं बरंचसं इंधन आपण आपल्या देशातच, आपल्या महाराष्ट्रातच कसं तयार करू शकतो. आणि ह्याच्यासाठी फंडिंग लागतंच. पण मला एका संस्थेकडून 10 कोटी, एका कारखान्याकडून 5 कोटी, केंद्र सरकारकडून 30 कोटी, आणि आम्ही ह्या सगळ्याचे पायलट प्लांट तयार केलेत आता 1 टन पर डे. त्याच्यातला जो घन पदार्थ आहे त्याला आपण 4 म्हणूया, कोळसा. आणि मी मगाशी सांगितलं की आपला शेतीचा कस खूप कमी झाला, ऑर्गॅनिक कार्बन कमी झाला आहे, मायक्रो न्यूट्रिएंट्स कमी झालेत. तर आम्ही गेली 5 ते 7 वर्ष असे प्रयोग करतोय की हा 4 आणि 4 मध्ये नॅनो युरिया, त्याची पण तंत्रज्ञान निर्मिती केली आहे, नॅनो फॉस्फरस, मॅग्नेशियम, सोडियम, हे सगळे त्या 4 वरती लोड करायचे आणि ते दर हेक्टरला 10 टन, 5 टन, 2 टन असं पसरवायचं. आणि असं ओळीने 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष प्रयोग केले. आणि त्या प्रयोगातून असं सिद्ध झालं की आपण 25% ते 85% एवढी शेतीची मूल्यवृद्धी करू शकतो. म्हणजे दर हेक्टरी जे सोयाबीनला आम्ही शेतकऱ्यांबरोबर ज्या वेळेला बातचीत केली की आम्हाला तुमच्या शेतामध्ये प्रयोग करायचे आहेत सोयाबीनसाठी, तर तुमचं उत्पन्न किती येतं दर वर्षाला, तर त्यांनी सांगितलं की 12 क्विंटल, म्हणजे 1.2 टन्स. आम्हाला तुमच्या शेतात प्रयोग करायचा आहे, माझ्या प्रयोगाने तुम्हाला जास्त उत्पन्न मिळालं तर ते तुमचं, जर कमी उत्पन्न मिळालं तर 12 क्विंटल आणि कमी मिळालं ह्यातला फरक मी तुम्हाला पैसे देणार. आणि त्या शेतकऱ्यांनी खूप सहकार्य केलं. म्हणजे शेतीचे खूपच भांगलण असते, नांगर फिरवायचा असतो, बऱ्याच गोष्टी असतात, पाणी द्यायचं असतं. तर त्याचं जर सहकार्य त्या शेतकऱ्यांनी केलं आणि त्याच्यातून जी काही वेगवेगळ्या जमिनी असतात, अतिशय सुपीक जमीन, मध्यम प्रतीची जमीन आणि माळरान जमीन, तर अतिशय सुपीक जमिनीमध्ये वाढ 25% आली आणि अतिशय वाईट जमिनीमध्ये वाढ 85% आली. आणि हे सगळं डॉक्युमेंट केलं. आता हा जो प्रयोग आहे त्याला सरकारची मान्यता लागते.
म्हणजे कुठल्या तरी, मी पण विद्यापीठाचाच भाग आहे, पण त्यांचं म्हणणं असं की ही शेतकी विद्यापीठांनी करायला पाहिजे. त्यामुळे 2 शेतकी विद्यापीठं म्हणजे कोकण कृषी विद्यापीठ आणि नगर जिल्ह्यातलं कृषी विद्यापीठ, ते 2 जण पुढे आलेत आणि आम्ही 14 फॉर्म्युलेशन्स तयार केली. म्हणजे रेग्युलर NPK, नंतर नॅनो युरिया, नॅनो फॉस्फरस, कंपोस्ट, हा 4, आणि प्रत्येक फॉर्म्युलेशनला 36 प्लॉट तयार केले. आणि हे 36 प्लॉट गुणिले 14 फॉर्म्युलेशन गुणिले 2 पिकं, एक म्हणजे गहू रब्बी हंगामातला आणि सोयाबीन ते खरीप हंगामातलं, असे ते नवीन प्रयोग आता सुरू झालेत. म्हणजे 2-3 दिवसापूर्वी सुरू झालेत. पाऊस जरा उशिरा पडला ह्या वेळेला आणि आता ती मशागत पुरं होऊन, आणि हे आता 5 वर्ष करणार. कशासाठी 5 वर्ष? तर एके वर्षी 85% आलं, तर 85% आलं आणि एवढं सगळं नॅनो युरिया एवढं सगळं त्याच्यामध्ये घातलं, पैसे मातीत घातले किती आणि मातीनं दिले किती, आणि मग त्या 4ला काही आयुष्य आहे का? 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 8 वर्ष असं जर मिळालं तर ते शेतकऱ्यांना वरदान ठरेल. एक गोष्ट मात्र मनात ठेवली की ही जी सगळी व्हॅल्यू ॲडिशन आहे ती शेतकऱ्यांनाच कशी मिळेल, आणि ती गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. नेक्स्ट स्लाइड. हे मी बिझनेस मॉडेल पायरोलिसिसचं तुमच्यासाठी तयार केलं आहे. मला भारतामध्ये किती खेडेगावात माहिती आहे, किती पीक होतं माहिती आहे, किती घनकचरा होतो ते माहिती आहे, आणि त्याच्या आधारे मी एक बिझनेस मॉडेल तयार केलं आहे की 5 गावांनी एकत्र यायचं आणि त्यांची जमीन 5 गावाची मिळून 5000 हेक्टर असेल आणि 25,000 पॉप्युलेशन असेल, आणि त्यांच्याकडे एक्स्ट्रा बायोमास हा 50,000 टन असेल. नेक्स्ट स्लाइड. मी सगळ्यात कमी मिळालेली इन्क्रीज इन प्रोडक्टिव्हिटी धरली आहे 25%, आणि मग लँड अवेलेबल त्या खेड्यांची जमीन आहे 5,000, 25% वाढलं, पण आपल्याकडे जे तोंड काही लगेच वाढणार नाही आहेत की इतकं गहू लगेच विकलं जाईल. मग 1,000 हेक्टर जमीन शिल्लक आहे, तर त्याच्यातून एनर्जी ॲग्रिकल्चर असं एक आपण प्रयोगांती सिद्ध केलं आहे की जर नेहमी 1 हेक्टरी 10 टन बायोमास मिळत असेल तर 20 टन कसा मिळेल, 30 टन कसा मिळेल. बाकी आपल्याला काही नको, गहू तांदूळ वगैरे काही नको, नुसता बायोमासच पाहिजे. 40 टन कसं मिळेल? तर आम्हाला 50 ते 60 टनापर्यंत यशस्वी रिप्रोड्युसिबल म्हणजे वर्षानुवर्ष मिळेल असं 60 टन बायोमास. तर ते 60 टनाचं बायोमास आणि उरलेलं पहिलंच 1,000 हेक्टरमधलं बायोमास असं एकत्र करून त्या 5 खेड्यामध्ये 5 पायरोलायझर बसवायचे. त्याच्यातून जो गॅस निघतो त्याला स्वतःची कॅलॉरिफिक व्हॅल्यू असते, आणि ही रिॲक्शनच एंडोथर्मिक असल्यामुळं त्या पायरोलिसिसला लागणारी उष्णता हे गॅस जाळून आपण देतो, आणि तरीसुद्धा गॅस खूप राहतो. तर ते आम्हाला मार्गदर्शन घ्यायचं आहे चौधरी साहेबांचं की असा गॅस खूप तयार झाला की आपण नळ योजना कशी करूया एखाद्या खेड्यामध्ये, आणि हा गॅस स्वयंपाकासाठी आपण पाठवूया, आणि उरलेला गॅस अर्थातच पायरोलिसिसला जो काही 4 बनेल त्यांनी आपण सुपीकता वाढवू शेतीची, आणि जे लिक्विड आहे ते आपण एक जिल्ह्यातून एक रिफायनरी तरी काढू, नाहीतर आत्ता आहे त्या रिफायनरीजना विकून टाकू. नेक्स्ट स्लाइड. किती आहे नुसते आकडे वाचा, मला दोन्ही मॅनेज करता येते का बघतो. तर या 5 खेड्यासाठी 5 पायरोलायझर्स आहेत. कॅपिटल कॉस्ट 200 कोटी, एका पायरोलायझरला 40 कोटी. डिप्रिसिएशन असणार
बँकेचं कर्ज काढावं लागणार, त्याचे पैसे देणार आपण. ते सगळं मिळून 40 कोटी खर्च झाला. ऑपरेटिंग कॉस्ट 12 कोटी. 400 नवीन जॉब्स तयार झाले 5 जिल्ह्यामध्ये. आणि एवढं करून पैसे शिल्लक किती राहिले हातात? 48 कोटी. आणि त्याच्यातून पेबॅक पिरियड येतो. इथं सगळे व्यावसायिक लोक आहेत, पेबॅक पिरियड 4 वर्ष येतो. ज्या बायोमासमध्ये लिग्निन जास्त आहे, म्हणजे नारळाच्या करवंट्या, कोकोनट शेल्स, त्याच्यात हे केलं तर त्याच्यातून इतकं छान तेल निघतं की त्याच्यामध्ये 40% फिनॉल आहे. आणि फिनॉलची किंमत 200 रुपये आहे. तर नुसत्या कोकोनटचं जर आपण पायरोलिसिस केलं तर काही दिवसातच तो पे आउट पिरियड मिळतो. मी माझ्या भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक गोष्टीत अडचणी असतात, ते सोडवायला लागतात. पण या देशामध्ये कुठलीही अडचण अशी नाही आहे की जी सुटत नाही. सगळ्या अडचणी सुटतात. फक्त कुठलीही अडचण अशी नाही आहे की ती सोपी आहे, चुटकी वाजवली आणि ती अडचण सुटली. तर हे 2 गोष्टी लक्षात ठेवल्या तर हे सगळे प्रश्न सुटतात आपल्याला. तर पे आउट पिरियड 4 वर्ष येतो. तर मला वाटतं दुसरं एक्झाम्पल सांगितल्यानंतर मी हा जो मिळणारा मोठा फायदा आहे तो 5 गावातच कसा मिळेल, म्हणून मी जे प्रयत्न केलेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. नेक्स्ट स्लाइड. हे जर देशभर केलं, आता माझ्यासारखा शास्त्रज्ञ थोड्या कवी मनाचा पण असतो, हे जर आपण देशभर केलं तर नंबर ऑफ जॉब्स हे 400 पर 5 जिल्हे आहेत. तर एकूण जॉब्स किती तयार होतील? तर 16 बिलियन 160 लक्ष एवढे जॉब्स तयार होतील. एवढ्या एका एक्स्ट्रा पर कॅपिटा इन्कम आपण दुप्पट करायचं म्हणतोय. एवढ्या एका गोष्टीने 45,000 रुपये मिळाले सुद्धा आपल्याला. बायोमास ॲडव्हान्टेज टू फार्मर्स. मी काय म्हणतो की जर हा बायोमास तयार केला तर शेतकऱ्यांना ऊस पिकवून ते जास्त कॅश क्रॉप आहे आणि त्यांना 1.75 lakhs पर हेक्टर एवढे पैसे मिळतात आत्ता. तर हे पायरोलिसिस करून त्यांचा जो फुकट जाणारा विषय आहे त्याच्यातून त्यांना जर 3 रुपये किलो दिले तर त्यांना 3 लाख रुपये मिळतील. जवळजवळ दुप्पट मिळतील ऊसापेक्षा. महाराष्ट्राची पर कॅपिटा इन्कम कसं वाढवायचं आहे त्याचं मी तुम्हाला सांगतोय की ह्याच्यातून 45,000 रुपये वाढले. नेक्स्ट स्लाइड. हा दुसरा एक विषय आहे. आपण जे खेड्यामधून आलेले असाल की जसा मी आलोय की चूल वापरतात आणि चुलीवरच भाकरी आणि भाकरीबरोबर चटणी कांदा खातात, कधीतरी भाजी खातात, ती चुलीवर बनवतात. डाळ सुद्धा करतात कधी कधी, डाळ आमटी. पण आपला देश गरीब आहे आणि त्या गरिबी घालवण्यासाठीचेच हे सगळे उपाय चालले. काय आहे की आपल्या चुली वापरल्यानंतर चुलीमध्ये त्याच बायोमासचं कंबशन आहे आणि त्या कंबशनची एफिशियन्सी म्हणजे जे काही चुलीवर आपण ठेवलं असेल, समजा पाणी तापवायला ठेवलं आणि पाण्याला जेवढी ऊर्जा मिळाली आणि आपण खाली जो बायोमास जाळला त्याने जी कॅलॉरिफिक व्हॅल्यू दिली ती फक्त 12% मिळते वरती. म्हणजे काय की 88% ऊर्जा ही फुकट जाते. फुकट कुठं जाते तर जो धूर आणि धुलीकण आहेत त्या धुलीकणामध्ये जाते. WHO म्हणणं असं की आरोग्यासाठी प्रत्येक मीटर क्यूब मध्ये 2.5 पेक्षा जास्त पार्टिकल्स नसावेत. आपल्या ज्या गृहिणी आहेत खेडेगावातल्या, आम्ही हा खूप मोठा कार्यक्रम घेतला आहे. इथलं जे MIT विद्यापीठ आहे ते त्यांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी दरवर्षी भारतात येतात. आम्ही सगळे प्रयोग हे हिमालयात करतो. सांगेनच मी त्याच्याबरोबर. पण हे 6,000 धुलीकण हवेत असल्यामुळं
जवळजवळ 15 ते 16 लाख गृहिणी आणि लहान मुलं हे आपल्या देशात मरत असतात. तर आता हा सिरियस प्रश्न सोडवायचा आहे, तंत्रज्ञानाने सोडवायचा आहे, इनोव्हेशनने सोडवायचा आहे. तर माझ्या स्वतःचं आयुष्यातलं ध्येय काय आहे की मुलं तयार करायची की जे पुढे इनोव्हेशन करतील. आता ह्याच्यासाठी मी 3 PhDची मुलं घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही गणित मांडा की आपली जी हवा आत जाते आणि जो बायोमास जळतो तर ह्याच्यामध्ये रेट कंट्रोलिंग काय आहे. ऑक्सिजन तिथं जळण्यापर्यंत जाणं का तिथले जे व्हॉलटाईल्स आहेत ते सरफेसवर येणं. आणि त्यांनी दाखवून दिलं. तुम्हाला ऐकायला आनंद वाटेल की ह्याचं जे गणित लिहिलं आणि मुलांनी सोडवलं भारतामध्ये ते MIT पेक्षा खूप चांगलं होतं. MITच्या ताकदीपेक्षा नाही म्हणणार, ते त्यांची इतर गोष्टींमध्ये खूप ताकद आहे. या गोष्टीमध्ये तरी आपण खूप चांगलं काम केलं. आणि मी आता MITला जाणार आहे इथल्यानंतर आणि त्यांना मी विनंती केली की तुम्ही 2 चुली बसवा इथे, म्हणजे तुम्हाला प्रश्नाची ग्रॅव्हिटी कळेल. तुम्ही जावा MIT मध्ये. मला 5 मिनिटं दिली. काय करायचं होतं. आतापर्यंत आपल्याला 80,000 ते 90,000 कोटी पाहिजे होते. त्यातले फक्त 10-15,000 कोटी झाले. आता बोलले तुम्हाला पाहिजे असले तर उरलेले 75 कोटी तुमच्या हातात देतो. तुम्हाला नको असतील तर 5 मिनिटात आणखीन 5,000 कोटी देतो तुम्हाला आणि जातो. ही वेल्थ जनरेशन किती आहे? 5 बिलियन. आपल्याला 10 बिलियन पाहिजे होते. आपण प्रदूषण थांबवलं. नेक्स्ट स्लाइड. हेच जर काम खेडेगावामध्ये 2 तरुण मुलींनी किंवा मुलांनी हातात घेतलं की ह्या जळणाचे पॅलेट्स तयार करायचे आणि एफिशियन्सी हे 12% 50% करायची. प्रत्येक घरामध्ये 200-200 ग्रॅम दररोज किंवा आठवड्याला काही 1.5 किलो द्यायचा. ते पॅलेट स्वतः करायचे, बायोमास आणायचा. तर त्या दोघांना भरपूर फायदा होईल. स्वतःला गावातला धूर कमी होईल, स्त्रियांचं आरोग्य सुधारेल. तर ह्या बिझनेस मॉडेलमध्ये पण भरपूर पैसे दडलेले आहेत. नेक्स्ट स्लाइड. तर हे चुलीमध्ये कसं प्रगती होत गेली. नेक्स्ट स्लाइड. तर असा हा स्टोव नवीन तयार केला आहे आणि हा तयार करायच्या आधी नेहमी शास्त्रज्ञाला जो नंतर वापरणार आहे त्यांच्याशी सल्लामसलत करायला लागते. म्हणजे आपण एखादा कारखाना काढला आणि एखादा प्रॉडक्ट तयार केला तर आपल्याला माहिती आहे की नॅनो जी कार होती ती बंद करायला लागली. याचं महत्त्वाचं कारण असं असतं की जे युजर्स आहेत त्यांचा आपण पुरेसा डेटा घेतला नाही. म्हणून जर मला नवीन सुधारित चूल करायची आहे तर मागच्या 50 वर्षामध्ये भरपूर सुधारित चुली झाल्या, मग त्या लोकांनी वापरल्या का नाही. म्हणून मी 20 ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 20 महिलांना बोलवून तुमचे प्रश्न काय आहेत हे समजून घेतलं आणि मगच रिसर्चला सुरुवात केली. आणि मग त्याच्यातून लक्षात आलं की आतापर्यंतच्या सुधारित चुली आहेत त्याचं करोशन होतं, त्यांना सारखं जळण टाकायची सोय नसते. मग त्या सगळ्या सोयी केल्या आणि आतापर्यंत 10 लाख चुली आपण विकल्यात. हा जो सर्व्हे केला त्या बायकांना विचारलं की फुकट कोणाला चूल पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी 20 ठिकाणी वर्कशॉप्स घेतली पण एकाही बाईने सांगितलं नाही की मला फुकट चूल पाहिजे. मग त्याच्यानंतरचा प्रश्न असा होता की तुम्हाला फुकट चूल नको असेल तर किती पैसे द्यायला तयार आहात. तर त्यांनी 700 ते 1000 रुपये सांगितले.
की ज्याचा पेआउट पिरियड 5 महिने आहे, म्हणजे त्याच्यातून जे इंधन वाचेल आणि इंधनातून कष्ट वाचतील किंवा इंधनाला जर 3 रुपये किलो असा भाव दिला तर तो 5 महिने पेआउट पिरियड येतो. कारण रोज हा स्वयंपाक रोज नाही, सकाळ संध्याकाळ करावा लागतो. नेक्स्ट. किती अशी वर्कशॉप्स आहेत, काही गुजरातमध्ये पण घेतली. माझी बायको गुजराती बोलू शकते, त्यामुळे मला हे असे वर्कशॉप्स घेता आले. नेक्स्ट स्लाइड. हे बघा, 5000 ते 6000 पार्टिकल्स पर मीटर क्यूब हा ॲक्च्युअल डेटा मोजलेला आहे. आणि खाली जी रेड लाईन दिली आहे ते WHO ने सांगितलं की 2.5 पार्टिकल्स पर मीटर क्यूब पाहिजे. तर म्हणजे फायदा जरी ह्या प्रोजेक्टमधून नाही मिळाला तो आहेच भरपूर, पण लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी तरी हा प्रोजेक्ट आपल्याला शेवटपर्यंत न्यायला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. ते आमचे विद्यार्थी जाऊन हिमालयामध्ये चुली तयार करायला कशी मदत करतायत आणि तो धूर कसा कमी झालाय. नेक्स्ट स्लाइड. तर हे बायोमास पासून पुण्यामध्ये एक गंगोत्री म्हणून संस्था आहे, त्यांना मी गेली 10 वर्ष मदत करतो. आणि त्यांचा जो ॲग्रिकल्चरल बायोमास पासून मिथेन तयार करतो त्याचा यील्ड खूप छान आहे. त्याचे आता मोठे 5 प्लांट बसवले आहेत, एक वाराणसीला, एक इंदोरला, पंजाबमध्ये 2. आणि ते यशस्वी झाले की मग त्याला मोठी बाजारपेठ मिळणार आहे. नेक्स्ट. हे ओळखताय? ओळखलं? काजूचं फळ आहे, वरती त्याला काजू आहे आणि काजूचं फळ आहे. मला एकदा माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, PhDच्या विद्यार्थ्यांनी, की सर आपण पिकनिकला जाऊया. आपण जाऊया पिकनिकला. तर मी म्हणालो ठीक आहे. 20 PhDची मुलं होती आणि मी त्यांना नेलं, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेलं. आणि असंच रस्त्याने चालत असताना दोन्ही बाजूला ह्या फळांचा खच होता. म्हणजे काजूची बी काढतात आणि उरलेलं फळ टाकून देतात, कारण त्याला आयुष्य नसतं. तर मुलांनी विचारलं मला की सर ही इतकी फळं फुकट जातात, ह्याचं काहीतरी केलं पाहिजे. मी म्हणालो पिकनिक तुम्ही सांगितलं मला, आता मलाच कशाला प्रश्न विचारतात, तुम्ही काहीतरी काढा उत्तर शोधून. मग ते तिथे जे रेव्हेन्यू डिपार्टमेंट असतं जिल्ह्याचं तिथे गेले. त्यांना पहिला डेटा मिळाला की 21 लक्ष टन एवढी फळं सिंधुदुर्ग जिल्हा आणि लगतचा थोडा भाग रत्नागिरीचा आणि कोल्हापूरचा 21 लक्ष टन फळं फुकट जातात. मग आता ह्याची व्हॅल्यू ॲडिशन कशी करायची? कारण इथेनॉल बनवणं हे गेली 50 वर्ष माहिती आहे, पण फळांच्या किमती देऊन शेतकऱ्यांना इथेनॉलचा कारखाना बसवून जी काही सरकारची किंमत त्यावेळेला होती 47 रुपये पर लिटर, तो काय व्हायबल होईना. तर मग मुलं परत आली माझ्याकडे की आता काय हे व्हायबल होत नाही. म्हणून त्याचं त्यांनी GC, HPLC, HPTLCनी छान अनालिसिस केलं आणि त्याच्यातून त्यांना असं दिसून आलं की ह्याच्यामध्ये व्हायटॅमिन B आहे, व्हायटॅमिन C आहे, टायनिन आहे, डायटरी फायबर्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत. तर मग त्यांनी मी 5 विद्यार्थी ठेवले. मी काय करतो की आठवड्यातला 1 दिवस मी इंडस्ट्रीला कन्सल्टंट म्हणून राहतो आणि मला जवळजवळ वर्षाला 4 ते 5 कोटी रुपये मिळतात, आठवड्यातून 1 दिवस. आणि ते 4 ते 5 कोटी असे सोशल प्रॉब्लेम 15 ते 20 घेतो आणि विद्यार्थी त्यांची फेलोशिप, त्यांचा रिसर्चचा खर्च मी कुठल्याही सरकारकडे जात नाही, कुठल्याही इंडस्ट्रीकडे जात नाही. हे स्वतःचे स्वतः. जिथं 47 रुपये, आता इथेनॉलची बरी किंमत झाली आहे, 63 रुपये झाली असं मी ऐकतो, पण तरी सुद्धा ते इकॉनॉमिकल नाही आहे. तर हे पदार्थ सेपरेट करून त्याच मुलांनी जगातलं मार्केट शोधून काढलं आणि आणखीन 100 रुपये, 47 रुपयाच्या ऐवजी 147 रुपये, आणि ह्याच्यातून
10,000 कोटी रुपये तिथल्या जिल्ह्याला मिळतील. मी तुम्हाला आता 15,000 प्लस 10,000 एवढे असे 25,000 कोटीपर्यंत सांगितलं. मी पुढच्या संमेलनाला येईन आणि त्यावेळेला आणखीन 60,000 कोटी रुपये कसे मिळवायचे ते तुम्हाला जरूर सांगेन. मला एवढी संधी दिली त्याबद्दल